ताई, एक गोष्टी मी सांगणार आहे की ही केस मी 17 वर्षापासून नाही लढत आहे. आवाज येतात माझी ताई? हो, बोला बोला. पहिली गोष्ट मी सांगतो की मी 17 वर्षापासून हे केस नाही लढत आहे. मी 2011-12 पासून हे केस मध्ये आहे. बरं. सुरुवातीला ज्यावेळी सती प्रज्ञा सिंगला अरेस्ट केलं त्यावेळी महेश जेठमलानी हे रिमांड कोर्टामध्ये नाशिक कोर्टामध्ये काम पाहत होते. आणि नंतर ज्यावेळी चार्जशीट फाईल झालं, चार्जशीट फाईल झाल्यानंतर कोर्टामध्ये केसमध्ये ट्रायल ज्यावेळी सुरू होतात ते त्यांनी सांगितलं मी ट्रायल नाही चालवतो. आणि ते ट्रायल खरोखर ते हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये फक्त आर्ग्युमेंटचे काउन्सिल म्हणून काम करतात. म्हणून ट्रायलची जबाबदारी माझ्यावर आली आणि मी ह्या केसमध्ये 2011 पासून गुंतवलेला आहे. आणि ह्या केसमध्ये हे जे केसचा जे निकाल लागलेला आहे, केसचा निकाल समाधानी अशामुळे आहे की हे केसमध्ये जे तपास यंत्रणा असतात त्यांची जबाबदारी सबूत गोळा करणं असतात. सबूत क्रिएट करणं, साबूत बनवाबनवी करणं नसतात. पण ह्या केसमध्ये एक नाही तुम्हाला 50 उदाहरण मी सांगू की तपास अधिकारीने, तपास यंत्रणेने सबूत गोळा करायच्या ऐवजी सबूत क्रिएट केलेले आहेत, बनवाबनवी खोटं सबूत तयार केलेले आहेत आणि ते सगळे उघड झालेले आहेत. कोर्टामध्ये ज्यावेळी केस चालली, साक्षीदारांची जवानी झाली, त्यावेळी ह्या गोष्टी सगळे उघड झाली की हे सगळे सबूत बनवाबनवीची आहे. तुम्हाला पहिल्याच गोष्टी सांगतो. घटना घडली, FIR झालं, FIR झाल्यानंतर पोलीस 10 मिनिटांमध्ये घटनास्थळ पोहोचली आणि त्यावेळी 5 मिनिटांमध्ये 10,000 लोकांची भीड जमा झाली होती आणि 5 मिनिटांमध्ये 15,000ची भीड जमा झाली.